तर बघा मित्रांनो, या ठिकाणी यूट्यूबच्या पैशातून आम्ही सर्वात पहिले जी काही ऑर्डर केली आहे ते आहे एक माईक। बघा, आपल्या यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी हा माईक ऑर्डर केलेला आहे। तर फ्लिपकार्टहून आत्ताच हा माईक आम्हाला रिसीव झालेला आहे। तर आपण या ठिकाणी याची अनबॉक्सिंग करूया आणि यामध्ये काय काय मिळालेले आहे ते बघूया आणि शेवटी याची तुम्हाला किंमत देखील सांगणार आहे की या माईकची किंमत कशी आहे आणि याचा आवाज कसा येतो, सर्व काही ऑडिओ क्वालिटी सर्व काही आपण या ठिकाणी चेक करून बघणार आहोत। या ठिकाणी याचा आवाज कसा येणार आहे, किती दूरपर्यंत याचा आवाज येतो आणि किती दूर अंतरावर जर उभं राहिलं तर याचा आवाज येतो, सर्व काही आपण या ठिकाणी चेक करणार आहोत। तर आता जो आवाज येत आहे तो आवाज येत आहे या ठिकाणी मोबाईलमधून हा आवाज येत आहे आणि काही वेळानंतर आपण बघणार आहोत की या माईक लावल्यानंतर आवाज जो आहे तो कसा येणार आहे। तर चला सुरुवात पहिले आपण या ठिकाणी याची अनबॉक्सिंग करून बघूया की यामध्ये काय काय आलेले आहे। तर बघा, या ठिकाणी मी हे तुमच्यासमोर ओपन करत आहे, या ठिकाणी तुमच्यासमोरच फाडत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मी फाडले आहे तुमच्यासमोर। तर बघा, तुमच्यासमोरच फाडतो। तर या ठिकाणी बघा काय काय याच्या अंदर घेतलेलं आहे। तर या अंदर बघा या ठिकाणी एक छोटा बॉक्स आलेला आहे, छोटासा बॉक्स या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। तर याच्या आतमध्ये बघा, याच्या आतमध्ये काय आहे आणखी बघूया। तर याच्या आतमध्ये काहीच नाही आहे, तर याचं काम झालेलं आहे। तर आता बघा हा बॉक्स आहे, यामध्ये बघा बिल वगैरे लावलेलं आहे। तर याची प्राईस तर तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे। तर आता या बॉक्सच्या आतमध्ये काय काय आहे हे आपण बघून घेऊया। तर बघा, वरची जी पॉलिथिन वगैरे आहे ती आपण या ठिकाणी काढून टाकूया, पॉलिथिन काढूया या ठिकाणची। बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी जे लावलेलं आहे सेलो टेपने ते आपण या ठिकाणी काढून घेऊया। तर बघा अशा प्रकारचा हा बॉक्स दिसत आहे, तुम्ही बघू शकता ग्रेनरो माईक। तर या ठिकाणी तुम्हाला नाव जे आहे ते उलटे दिसत आहे, कारण की बघा या ठिकाणी आपण फ्रंट कॅमेऱ्याने रेकॉर्ड करत आहे, त्यामुळे याचे नाव तुम्हाला उलटे दिसत आहे। तर आता आपण बघणार आहोत की या बॉक्सच्या आतमध्ये काय काय तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला, तर याच्या बघा बॅकसाईडला HD साऊंड क्वालिटी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, HD साऊंड क्वालिटी लिहिलेलं आहे। त्यानंतर बघा इथे इंटेलिजंट नॉईज रिडक्शन देखील तुम्ही करू शकता। नंतर रिवर्ब मोडमध्ये देखील तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड करू शकता। नंतर लॉंग बॅटरी लाईफ आहे, पोर्टेबल आहे, वाईडली कॉम्पॅटिबल हे सर्व आहे। तर सर्व काही वर्क करते का नाही या ठिकाणी आपण संपूर्ण बघणार आहोत या ठिकाणी। तर बघा या ठिकाणी आता आपण ओपन करूया की याच्या आतमध्ये काय आहे, सर्व ओपन करून बघूया आपण। तर बघा या ठिकाणी हे आपण काढलेलं आहे, सिंपली हा बॉक्स निघालेला आहे या ठिकाणी। तर यामध्ये बघा काय काय भेटलेलं आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता। यामध्ये एक केबल भेटलेला आहे, छोटासा चार्जिंग केबल आहे, या चार्जिंगचा केबल हा भेटलेला आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी हा रिसीवर भेटलेला आहे, छोटासा C टाईप रिसीवर आहे, बघू शकता या ठिकाणी C टाईप रिसीवर भेटलेला आहे। अतिशय क्वालिटी चांगली क्वालिटी आहे याची, स्ट्रॉंग क्वालिटी आहे। इतक्या बजेटमध्ये स्ट्रॉंग क्वालिटीवाला आपल्याला रिसीवर भेटलेला आहे या ठिकाणी, C टाईपचं तुम्ही बघू शकता। तर फक्त एकाच टाईपचं रिसीवर आहे आणि कोणकोणत्याला बघा या ठिकाणी ॲपलचं रिसीवरसुद्धा येत असते आणि जे आपलं हेडफोनवालं जे कनेक्टर असते ते सुद्धा येत असते, परंतु त्याची प्राईस 400 रुपये एक्स्ट्रा या ठिकाणी होती। तर यानंतर बघूया सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही आपल्याला आलेलं आहे ते आहे या ठिकाणी हे बघा माईक। अतिशय या ठिकाणी सुंदर प्रकारचा हा माईक भेटलेला आहे, बघू शकता। वरती या ठिकाणी थोडं नॉईज कॅन्सलेशन करण्यासाठी वरती थोडं या ठिकाणी कवर लावलेलं आहे। तर यामुळे बघा एअर वगैरे नॉईज वगैरे कॅन्सल होत असते आणि आवाज वगैरे चांगला स्पष्ट रेकॉर्ड होत असतो। तर आणखी बघा याला आपल्या शर्टला किंवा टी शर्टला लावायला चिमटा देखील भेटलेला आहे, चिमटा। तर हा चिमटा तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे, बघू शकता तुम्ही। तर इथे स्लॉट दिलेला आहे, स्लॉट, या स्लॉटमध्ये तुम्ही हा असा चिमटा फिट करून घ्या।
तर बघा चिमटा फिट करून घ्यायचा या स्लॉटमध्ये. आणि यामध्ये फिट केल्यानंतर तुम्हाला हे आपल्या इथे लावायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही लावून या ठिकाणी बोलू शकता. तर आता हे सर्व आपण बघितलं, तर त्यानंतर आता याचा आपण व्हॉईस टेस्टिंग करूया की याचा साऊंड क्वालिटी कशी आहे. यामध्ये साऊंड क्वालिटी चांगल्या प्रकारे येते की नाही, दूर अंतरावरून याची क्वालिटी जी आहे ती कशा प्रकारची येते, सर्व काही आपण आता नेक्स्ट यामध्ये चेक करूया. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी याची साऊंड क्वालिटी आपण चेक करणार आहोत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो माईक आलेला होता तो या ठिकाणी खूपच बेकार माईक निघालेला आहे. तर या ठिकाणी हे चालू पण होत नाही. याची बटन दाबली तर याची बटन दाबून बघितली, चालू होत नाही. त्यानंतर बघा याचं चार्जिंग देखील लावून बघितलं, चार्जर याला प्रॉपर कनेक्ट होत नाही आहे. तर हा माईक जो आहे तो मी रिटर्नला टाकत आहे. रिटर्नला टाकलेला आहे. हा माईक पॅक करून देतो, रिटर्नमध्ये टाकून देतो. आणि त्यानंतर जेव्हा परत याच्या एक्सचेंजमध्ये दुसरा माईक येईल त्यावेळेस आपण याचा व्हॉईस कसा आहे ते, ऑडिओ क्वालिटी कशी आहे ते सर्व चेक करून बघू. तर आता हा माईक जात आहे रिटर्नला वापस. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.